राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिवसा तालुका ग्रामीण व जिल्हाध्यक्ष अमरावती यांच्या नेतृत्वात प्रकल्प अधिकारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अमरावती विभाग यांना नॅशनल हायवे क्रमांक 6 वर अमरावती नागपूर पावसाळ्यामुळे पडलेले जीवघेणे खड्डे तात्काळ मोजण्याबाबत हे निवेदन सादर करण्यात आले आहे। अमरावती नागपूर नॅशनल हायवे क्रमांक 6 सतत वाहतूक असणारा रोड आहे। या रोडवरून ट्रक, बस, ट्रॅव्हल्स व इतर सर्व प्रकारची जड वाहने रात्रंदिवस वाहत असतात। सदरचा रोड हा बांधणी व दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा आपल्याकडे आहे। नागपूर ते अमरावती रोडवर एकूण 3 टोल टॅक्स आहेत। त्यात नांदगाव पेठ ते तळेगाव इथपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या रोड हा आपल्याकडे मेंटेनन्स करता आहे। त्यामुळे सदर रोडवर पावसाळ्यात पडलेले खड्डे हे योगिनी असून सुद्धा आपल्या त्याकडे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। कारण एकूण रोडवर तर खड्डे आहेतच, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी जवळील ब्रेकर असून तो पूर्णपणे दबलेला आहे। या रोडवर महासमाधी शाळा व इतर बँक कार्यालय आहे। त्यामुळे तेथील नेहमी करता चांगली असणे आवश्यक आहे। ब्रेकर बसल्यामुळे एकंदरीत वाहतुकीचे वाहने जोरात जातात। त्यामुळे कधी काळी तेथे जाणाऱ्या भक्तांना, शाळेकडे विद्यार्थ्यांना नुकसान पोहोचून अपघात होऊ शकतो। समोर गेल्यावर मोजरी वाळत रस्ता बस स्टॉप आहे, ते सुद्धा कमालाची वाहतूक गर्दी असते। गुरुदेव विद्या मंदिराच्या समोर असणाऱ्या अंबादेवी मंदिरासमोर रोड शेजारी मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। त्यात रात्रीच्या वेळी व दिवसा सुद्धा वाहने जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत नॅशनल हायवे क्रमांक 6 ची अवस्था दयनीय आहे। ती आपण तत्काळ दुरुस्ती करणे योग्य व जनतेच्या इतरता आहे करिता वरील विषयांवरील निवेदन सरासरी विचार करून तात्काळ काम सुरू करावे, असे या निवेदनात देतेवेळी म्हटले आहे। यावेळी डॉक्टर सुभाष तवर, श्याम इंदोरे, अनिल कळव, विलास वावरे, प्रशांत पांडे, हेमंत बोबडे, मंगेश पोलाड, मोहन अरमाळ, प्रकाश पडोळे, अजय सुटकर, जगदीश कडके, आकाश लांजेवार हे उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।